नंबर भेटल्यावर पुढच्या सूचना केल्या जातील. आज हे वस्तू भरतीच्या अनुषंगाने सर्व स्टाफ उपस्थित आहे आणि हा तुम्हाला समोर दिसतोय हा 4 पेंटचा ट्रॅक आहे. तुम्हाला सावलीची पण सोय केलेली आहे. टेंट आहेत. गोळ्याची जवळजवळ 23 ग्राउंड आहेत. 100 मीटरचे 2 ग्राउंड आहेत आणि हा 400 मीटरचा ट्रॅक. असे 4 राऊंड तुम्हाला 1600 मीटर मारायचे आहेत. अशा तऱ्हेने हे तुम्ही ग्राउंड पाहू घेऊन शकता. बसवा. एका साईडला घ्या. ग्राउंड आहे. जय हिंद मित्रांनो. तर हे इकडलं दिसतं ते हे 100 मीटरचा ट्रॅक असा इथपर्यंत 100 मीटरचा आणि त्याला लागूनच हे 1600चा ट्रॅक आहे. यात ही जी जेसीबी चालल्या असा 1600चा ट्रॅक आहे. त्या साईडला 100 मीटर आणि त्या साईडला पलीकडल्या बाजूला 100 मीटर 100 मीटरचा ट्रॅक असा होत आहे. पाहून घ्या तुम्ही. ओके. 1600 मीटरचा नवीन ट्रॅक चालू आहे. 400 मीटरचा एक राऊंड आहे. ओके. बाकी काय विशेष नाही. तुम्हाला त्या पाठीमागे दिसतं का टेंट मध्ये गोळ्याचं हे आहे. गोळ्याचे इव्हेंट सगळे टेंट मध्ये होणार आहे. तर तुमचं अशा प्रकारे गोळ्याचं ग्राउंड आहे. पाहून घ्या तुम्ही. थोडं तुम्हाला चढाव दिसत असेल तर चढाव नाहीये. थोडंफार दिसतंय तुम्हाला चढाव. व्यवस्थित आहे. एक नंबर सावलीत आहे. टेंट टाकलेला आहे. तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. या हॉलमध्ये तुमची उंची चेस्ट मोजली जाईल. मरोड ट्रेनिंग सेंटरच्या बाहेर पडलं की उजव्या साईडला थोडं चालत गेलं ना पुढं एक श्रीराम मंदिर दिसेल. त्या ठिकाणी तुम्हाला त्या मंदिरात टेंट टाकलेला आहे. त्या ठिकाणी बाथरूमची राहण्याची सोय केलेली आहे. तुमचे नातेवाईक आले असेल ते तर राहू शकतात. तुम्ही पण राहू शकता. तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी या. तुमच्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करा हीच माझी सदिच्छा. तुम्हाला सर्वांना ऑल द बेस्ट.